नमस्कार मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील डफळापूर कुडनूर तालुका जत येथील श्रीपती शुगर अँड पॉवर लिमिटेड कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी या वर्षीच्या हंगामासाठी ऊस दर 3300 रुपये प्रति टन जाहीर केला आहे। त्यातील पहिला हप्ता 3250 रुपयाचा पहिला हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक महेंद्र लाड यांनी दिली आहे। 2025-26 गाळप हंगामातील 1,21,000 पोती साखराची पोती झाली असून त्याचे पूजन करण्यात आलेले आहे। त्याचवेळी ते बोलत होते। उर्वरित 50 रुपये दिवाळीपूर्वी देण्यात येणार असून शेतकऱ्यांना आपला सर्व ऊस श्रीपती शुगरला देण्याचे सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे। या वर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या सहकार्याने 5 लाख टन गाळपाचा टप्पा गाठण्याचा मानस आहे। सध्या हंगामातील देयकाचे देण्याची सुरुवात केली असून शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे। त्याचबरोबर कालच वारणा साखर कारखान्याने 3425 रुपये त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर हा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे आणि मुश्रीफांचा कारखाना जो की 3400 रुपयेचा हप्ता त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे। राज्यातील साखर कारखाने हे आता पहिल्या पंधरवड्याचे हप्ते हे काढत असून विविध कारखान्यांनी या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण केलेले आहे। त्याबरोबरच बरेच साखर कारखाने हे पहिला हप्ता काढण्याच्या तयारीत असून राज्यातील शेतकऱ्यांना आता ऊसाचे पहिले पेमेंट हे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। अशी परिस्थिती असताना सुद्धा बऱ्याच साखर कारखान्यांनी अद्यापपर्यंत त्यांची FRP भावच जाहीर केलेला नाही। सध्या सोलापूर जिल्ह्यात आणि बीड जिल्ह्यात हे ऊस भावासाठी किंवा ऊस FRP साठी आंदोलन चालू आहे, पण शासनाचे आणि कारखानदाराचे सुद्धा या आंदोलनाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे। राज्यातील विविध कारखान्याचा आढावा आपल्या माध्यमातून घेण्यात येणार असून जसजशी बिले निघतील अथवा जसजसे नवीन काही अपडेट येणार असेल तर त्याबाबतची आपण माहिती घेणार असून इत्थंभूत माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। ऊसगळीत हंगाम 2025-26 सध्या जोमात चालू असून सर्व कारखाने हे जोमात चालू आहेत। धन्यवाद।